तर मित्रांनो, पवना लेक मधलं हे मंदिर 8 ते 9 महिने पाण्याखाली असतं. नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत लाटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वायब्रोज या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, पुणे म्हटलं की पर्यटनाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू. तर पुण्यामध्ये इतकी सुंदर आणि अप्रतिम ठिकाणं आहेत की कधी कधी त्यावर विश्वासच बसत नाही. तर त्यातीलच एक 50 ठिकाण आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. हे एक असं ठिकाण आहे की जिथे आपण वर्षातून फक्त 3 ते 4 महिनेच जाऊ शकतो, कारण उरलेले 8 ते 9 महिने हे संपूर्ण मंदिर पवना धरणाच्या पाण्याखाली जातं आणि सर्वांसाठी नाहीसं होतं. चला तर मग आज आपण पुण्यातील हे प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर एक्सप्लोअर करूयात. तर मित्रांनो, मंदिराकडे जाताना तुम्हाला थोडी ऑफ रोडिंग करावी लागते, पण काही हरकत नाही. तुम्ही सहजपणे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरने मंदिरापर्यंत पोहोचू शकता. तर मित्रांनो, फायनली आपण त्या वाघेश्वर मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. तुम्ही मागं बघू शकता, पूर्ण पवना लेकचा व्ह्यू आहे आणि ते मंदिर बरोबर इथं मध्येच आहे. तर येताना थोडा रस्ता खराब आहे, सांभाळून या तुम्ही. आणि इथं येताना आहे ना, तुम्हाला मॅप थोडा इकडं तिकडं फिरवल, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही आहे ना गावकऱ्यांना विचारा, ते तुम्हाला परफेक्ट रस्ता सांगतील की या मंदिरापर्यंत कसं यायचं. पुण्यापासून पवना लेकमधील वाघेश्वर मंदिर जवळपास 50 किलोमीटर आणि मुंबईपासून साधारण 125 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपली गाडी इथं पार्क केलेली, इथं तुम्ही 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही घेऊन येऊ शकता इझिली आणि बरोबर इथं मंदिरात जाऊ शकता. बघा किती सुंदर मंदिर दिसतंय. चला तर मग मंदिर आणि पवना लेकचा सुंदर व्ह्यू एन्जॉय करूयात. मंदिराचा परिसर पूर्णपणे 4ही बाजूंनी डोंगर आणि झाडांनी वेढलेला आहे. वागीश्वराचे हे मंदिर चालुक्य काळातील किंवा पांडवकालीन असावं असं मानलं जातं, म्हणजेच जवळपास 1000 वर्ष जुनं. तर मित्रांनो, इथलं नंदी पहा, 8 ते 9 महिने पाण्याखाली असून पण बघा किती सुंदर मूर्ती आहे. आणि नंदींच्या मूर्ती समोरच आपल्याला इथं शिवलिंग पाहायला मिळतं. थोडी मधून तुटलेल्या अवस्थेत आहे, पण बघा किती सुंदर आहे. आणि समोरच मंदिर. मंदिरात प्रवेश केल्यावर खूप छान वाटतं. आपण आत्तापर्यंत अनेक भव्य दिव्य मंदिरं पाहिली असतील, पण आपला ऐतिहासिक वारसा असलेलं हे छोटंसं मंदिर पाहून मन अगदी प्रसन्न झालं. मुख्य गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस गणपतीच्या 2 मूर्ती आहेत. वाघेश्वर मंदिर भगवान शिवाला समर्पित असून गाभाऱ्यात प्राचीन स्वयंभू शिवलिंग आहे. हे पहा मित्रांनो, आता मंदिराच्या आतमध्ये आलं गाभाऱ्यामध्ये. हे पहा, गाभारा आतमधून असा आहे. वरती पण पहा, पाण्याखाली असून पण मित्रांनो किती सुंदर पद्धतीने टिकलेले आहे अजून हे मंदिर. गाभाऱ्यातील शिवलिंग अनेक महिने पाण्यात असलं तरी आजही सुंदर आणि चांगल्या स्थितीत पाहायला मिळतं. हर महादेव. तर मित्रांनो, आपल्याला शिवलिंग सोबत इथं माता पार्वतीची पण मूर्ती पाहायला मिळते, पाहू शकता. तेवढ्या पाण्याखाली असून पण मूर्ती किती सुंदर पद्धतीने दिसते. अजून पण वरती दगडांची रचना पण पहा मित्रांनो. जवळपास 8 ते 9 महिने पाण्याखाली असून पण बघा किती सुंदर पद्धतीने टिकलेली आहे अजून. दिसतं सुंदरता हेमडपंथी शैलीतील बांधकामाची मित्रांनो. तर मित्रांनो, पवना लेकमध्ये असलेले हे मंदिर चालुक्य इरामधलं मानलं जात असून हेमडपंथी शैलीत याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हेमडपंथी शैलीतलं बांधकाम म्हणजे काय, तर हे दगड दिसत असेल तुम्हाला, या दगडांमध्ये कोणत्याही प्रकारचा चुना किंवा सिमेंट वापरलेलं नाही. फक्त दगडावर दगड रचून अत्यंत सुंदर आणि मजबूत पद्धतीने या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं.
यालाच आपण आहे ना हेमाडपंथी शैलीतलं बांधकाम म्हणतो. मंदिराच्या भिंतींवर अनेक ठिकाणी अजूनही पाण्यातील शेवाळाच्या खुणा दिसतात. तर मित्रांनो, समोर आपल्याला मुख्य गाभारा पाहायला मिळतो आणि त्याच्या इकडेच आपल्याला सभामंडप पण आहे. हे पहा. लहानच पण अतिशय सुंदर सभामंडप आहे मित्रांनो. आणि मंदिर पण तुम्ही फक्त आतमध्ये आला ना, तुम्हाला अख्खा गारवा जाणवतो इथं. बाहेर गेले की अख्खं ऊन लागते आणि आतमध्ये अख्खं थंड थंड हवा लागते तुम्हाला मित्रांनो. खूपच सुंदर आहे, खूपच. मित्रांनो, मंदिर जरी छोटंसं असलं तरी समोरील सभा मंडपात फिरताना तसं वाटत नाही. खरं तर आतमध्ये थंड हवा जाणवत असल्यामुळे बाहेर जायची इच्छाच होत नव्हती. मंदिरासमोर एक दीपस्तंभ देखील आहे. पूर्वी हे मंदिर पाण्याखाली नव्हतं, पण 1971 साली इथे पवना धरण बांधण्यात आलं आणि त्यानंतर वाढत्या पाण्यामुळे हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाऊ लागलं. वर्षातून फक्त 3 ते 4 महिने म्हणजेच मार्च ते जून दरम्यान जेव्हा पाण्याची पातळी कमी होते तेव्हा हे मंदिर पुन्हा पाण्याबाहेर येतं. गेल्या 50 ते 55 वर्षापासून हे मंदिर असंच पाण्यात जात आहे. मंदिराच्या समोरील बाजूस थांबल्यावर असा हा सुंदर निसर्ग अनुभवायला मिळतो. तर मित्रांनो, हे पहा, आपल्यासमोर गडाचा बुरुज कसा असतो तसं अवशेष पाहायला मिळतात या साईडला पण आणि या साईडला पण. तर मित्रांनो, हे पहा, आतमध्ये साप दिसते बघा. अशा ठिकाणी आल्यावर थोडं जपूनच राहत जावं. कितीतरी वर्ष झालं मित्रांनो, हे असंच पाण्यात राहिल्यामुळे इथली पडझड होत चाललेली आहे. त्यामुळे आपल्याला फक्त काही अवशेषच पाहायला मिळतात. आपल्याला फक्त आपलं एवढं भाग्य आहे की आपल्याला हे मंदिर पाण्यात असून सुद्धा पाहायला मिळतं आहे. जवळपास 8 ते 9 महिने पाण्यात असून पण मित्रांनो मंदिराला काही झालेलं नाही. बघा किती सुंदर मंदिर आणि किती सुंदर रचना त्या बांधकामाची. मंदिराच्या आवारात समाधीशिळा आणि विरगळही पाहायला मिळतात. आणि हो, मला एक प्रश्न पडला होता, तिथे दगडावर दगड का ठेवले आहे? तुम्हाला याबद्दल माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, हे मंदिर अजून भव्य होतं. याचा आपल्याला एक पुरावा सापडतो. हे पहा, दिसते का तुम्हाला? ही जी बाउंड्री आहे ना, हे पुरावा आहे. हा पुरावा आहे की हे मंदिर अजून खूप मोठं होतं, पण पाण्याच्या माऱ्यामुळं वगैरे हे मंदिराची पडझड झाली आणि आता फक्त आपल्याला एवढंच मंदिर दिसतंय ते पाहायला. तर मला वाटतं अगोदर मोठं भव्य मंदिर होतं इथं. तर मित्रांनो, हे पाहू शकता, आत्ताच मला वाटतं थोडे दिवस झाले इथलं पाणी गेलेलं आहे आणि हे मंदिर आपल्याला विजिबल झालेलं आहे. बाकी बघू शकता इथे किनाऱ्यावर अजून आपल्याला पाणी दिसतं. इथं अजून जसं जसं उन्हाळा वाढत जाईल तसं तसं हे पाणी महागत जाईल अजून. तर मित्रांनो, जसं पावसाळा चालू होणार ना, तर जवळपास 8 महिने तरी हे मंदिर आपल्याला परत पाहायला भेटणार नाही. तर माझं रिकमेंडेशन एवढंच आहे की तुम्ही आपला हा इतिहास आहे म्हणजे कधीच्या काळातलं मंदिर आहो मित्रांनो, फक्त बघायला तरी या तुम्ही, बघून जावा. काय सुंदर आहे मंदिर. खूपच छान वाटेल तुम्हाला इथं आल्यावर. एकदा नक्कीच भेट द्या. तर मित्रांनो, आपण त्या थोडं पुढेपर्यंत पाण्यापर्यंत जाऊन येऊ, पाहूया कसा व्ह्यू येतो आहे आपण लेकचा. जास्त रिस्क नाही घेत, जिथपर्यंत जातील तिथपर्यंतच जातो आहे. हे पहा मित्रांनो, ते आपलं मंदिर तिकडे आहे आणि आम्ही आता इकडे आलो. काय सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आपण ज्या वागेश्वर टेम्पलमध्ये आलो आहे पवना लेकच्या साईडला, तिथून आहे ना मित्रांनो, जर विजिबिलिटी क्लिअर असेल तर आपल्याला तुंग, तिकोना, विसापूर, लोहगड यासारखे भक्कम आणि प्रसिद्ध किल्ले पाहायला मिळतात. मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तुंग आणि तिकोना किल्ल्यावर यायचे तेव्हा ते आवर्जून या वागेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असायचे. हे पहा मित्रांनो, पवना लेकमधलं पाणी काय सुंदर व्ह्यू दिसतंय पहा मित्रांनो. तर मित्रांनो, भाऊ काय एक्सप्लोअर करायचं थांबा नाही.
पहा किती उत्सुकता आहे त्याच्यामध्ये. अरे 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 इथे आल्यावर तुम्हाला फक्त मंदिरच नाही तर पवना लेकचं सुंदर दृश्यही अनुभवायला मिळतं. तर मित्रांनो तडपच अशी आहे की पाणी दिसलं तर राहत नाही. लहानपणी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पाण्यात दगड मारले असतीलच तर त्यांनाही हा व्हिडिओ आठवण म्हणून नक्कीच पाठवा. तर मित्रांनो पवना लेकच्या वॉटरपाशी पण मस्त एन्जॉय केलेला दोघांनी पण. खूप मस्त वाटलं. जसं जसा टाईम जात होता तसंच ऊन देखील लागत होतं, त्यामुळे मस्त एन्जॉय करून घरी जाण्याचा निर्णय घेतला. तर मित्रांनो आम्ही आलो त्या टायमिंगला सगळं मोकळं होतं, सकाळी लवकर आलो त्यामुळं. पण आता हळूहळू गर्दी वाढायला लागली. तुम्ही पाहू शकता तिकडं पोरं वगैरे दिसत असतील तुम्हाला. जसं जसं टाईम जात जाईल तसं जसं माणसं येत राहतात. आणि मला वाटतं विकेंडच्या टायमिंगला खूपच गर्दी असेल इथं, कारण सध्या रीलवर स्पॉट खूप जास्त व्हायरल होत आहे. त्यामुळंच एवढं मोठं स्पॉट आहे ना मित्रांनो, किती जरी गर्दी झाली तरी काय वाटणार नाही तुम्हाला. निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे मंदिर खरंच एक आकर्षणाचे केंद्र आहे. मित्रांनो हा आपला ऐतिहासिक वारसा आहे आणि त्याचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून इथे आल्यानंतर कचरा करू नका आणि पाण्यामध्ये खोलवर जाऊ नका ही विनंती. तर मित्रांनो पवना लेकमधील हे वागेश्वर टेम्पल आपण पूर्ण एक्सप्लोर केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हो, नवीन ऑप्शन आलेला हाईप बटन पण दाबा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह. बाय बाय.